पुणे क्राईम ब्रांचची सांगलीमध्ये ही कारवाई. मिठाच्या पाकिटात 10 किलो एमडी ड्रग्ज सापडला. पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई. 4,000 कोटी रुपये किमतीचं 2,000 किलो एमडी ड्रग्ज जप्त. दिल्लीत दुसऱ्या कारवाईत 1,200 कोटींचं ड्रग्ज जप्त. 3 दिवसात पुणे पोलिसांनी जप्त केलं 4,000 कोटींचं ड्रग्ज. पुण्यातील 2,000 किलो ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मास्टरमाइंडचा शोध सुरू. सॅम ब्राऊन नावानं फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू. पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन. मुंबईतल्या कुर्ला इथं उभारण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस. 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांचं मुंबईत आगमन. मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं संमेलन. जे.पी. नड्डा करणार मार्गदर्शन. यावेळी देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि आशिष शेलारही राहणार उपस्थित. महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा उमेदवारांची बिनविरोध निवड. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे राज्यसभेवर. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मतभेद सोडून एकत्र राहिलं पाहिजे. मतभेदाची परिस्थिती ज्या राज्यांमध्ये आहे तिथे वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकत्र बसावं आणि चर्चा करावी. शरद पवारांचा इंडिया आघाडीच्या नेत्यांना सल्ला. प्रकाश आंबेडकरांसोबत आमच्या सहकाऱ्यांच्या चर्चा झाल्यात. आंबेडकरांच्या प्रस्तावावर आम्ही चर्चा करत आहोत. शरद पवार यांची प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशावर माहिती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशाच पद्धतीने मराठा आरक्षण दिलं होतं, पण ते कोर्टात टिकलं नाही. पुन्हा तशाच पद्धतीने हे आरक्षण मंजूर करून घेतलंय. कायदेतज्ञ बापट यांच्या मते आरक्षण कोर्टात टिकणार नाही. शरद पवारांची आरक्षण विधेयकावर प्रतिक्रिया. युगेंद्र पवार अजित पवारांच्या धाकट्या भावाचे चिरंजीव आहेत. अमेरिकेतून शिकून आलेले उद्योजक आहेत. त्यांनी त्यांची वेगळी भूमिका घेतली. ते राजकारणात येणार असतील तर स्वागत आहे. युगेंद्र पवारांच्या शरद पवार गटात सामील होण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी सगळ्या समविचारी लोकांनी एकत्र यावं असं म्हटलंय. त्यात त्यांनी शाहू महाराजांचा उल्लेख केला. त्यानंतर शाहू महाराजांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. त्यापूर्वी कुठेही चर्चा नव्हती. शरद पवारांची शाहू महाराजांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी. झिशान यांच्या जागी अखिलेश यादव यांची मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती. भारतीय जनता पक्ष फसवाफसवीच्या पायावर उभा आहे. मराठा आरक्षणापासून ते चंदीगड महापौर पदापर्यंत सगळी फसवाफसवी सुरू आहे. 10% आरक्षणाचा सरकारने जो फसवणुकीचा प्रयत्न केला तो मराठा समाजाला मान्य नाही. संजय राऊत यांची भाजपवर टीका. इंडिया आघाडीत मतभेद नाहीत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा. महाराष्ट्रात यायच्या आधी आमचं जागावाटप झालेलं असेल. आमच्या चर्चा व्यवस्थित सुरू आहेत. मवियाच्या जागावाटप चर्चेबाबत राऊतांची माहिती. पुण्याच्या आंबेगावमध्ये झळकले वादा तोच पण दादा नवा आशयाचे पोस्टर. पोस्टरवर रोहित पवार यांचा फोटो. रोहित पवारांचे समर्थक मयूर भालेराव यांनी लावलेल्या पोस्टरची एकच चर्चा. मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर करत असताना डुप्लिकेसीची परिस्थिती. विधेयकाला काँग्रेसची सभागृहात मान्यता, मात्र बाहेर विधेयकाविरोधात भूमिका. त्यामुळे काँग्रेसला नेमकं काय म्हणायचं आहे हेच कळायला मार्ग नाही. प्रकाश आंबेडकरांची टीका. आमदार रोहित पवार आणि खासदार सुजय विखेंमध्ये कलगीतुरा. विखे कुटुंब एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. विखेंचे विचार पक्के नाहीत. रोहित पवारांचा सुजय विखेंवर पलटवार. नंदुरबार लोकसभेसाठी अनेक इच्छुक उमेदवार, मात्र तिसऱ्यांदा पक्षाकडून आपल्याला संधी मिळणार. भाजप खासदार हिना गावित यांनी व्यक्त केला विश्वास. 10 वर्षात केलेली विकास कामं आणि संसदेतील चांगल्या कामामुळे पक्षश्रेष्ठी आपल्याला संधी देतील असं वक्तव्य. पुण्यातील पुढचा खासदार भाजपचाच असेल. मेधा कुलकर्णींनी व्यक्त केला विश्वास. तर विधानसभेच्या उमेदवाराबाबत पक्ष निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया. 12वीची परीक्षा सुरू. 15,13,000 विद्यार्थी देणार परीक्षा. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक. फी न भरणाऱ्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट रोखता येणार नाही. तशी तक्रार आल्यास संबंधित शाळेविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल. बोर्डाचा इशारा.
पुढील शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षा वर्षातून 2दा होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा. दोन्हीपैकी ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण ते अंतिम मानले जाणार. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 8 तालुक्यांमध्ये गंभीर पाणी टंचाई. फेब्रुवारीतच जाणवते दुष्काळाची दाहकता. 559 गावांना 170 टँकरद्वारे पाणी पुरवठा. ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती. पुणे पोलिसांची इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई. 4,000 कोटी रुपये किमतीचं 2,000 किलो एमडी ड्रग्ज जप्त. दिल्लीत दुसऱ्या कारवाईत 1200 कोटींचं ड्रग्ज जप्त. पुण्यातील 2000 किलो ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मास्टरमाइंडचा शोध सुरू. सॅम ब्राऊन नावानं फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू. पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक. नाशिकमध्ये पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीमधील वादात. पुरोहित संघाच्या अडचणी वाढल्या. पुरोहित संघाच्या ताब्यात असलेलं वस्त्रांतर गृह म्हणजे चेंजिंग रूम ताब्यात घेण्याच्या हालचाली महापालिकेकडून सुरू. कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्याप्रकरणी सांगली महापालिकेला 90 कोटींचा दंड. 15 दिवसात रक्कम भरावी अशी प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस. हरित लवादाच्या आदेशानुसार झाली कारवाई. स्वतंत्र भारत पक्ष आणि जिल्हा संघर्ष समितीनं केली होती जनहित याचिका. निर्यात बंदी निर्णयाचा कांद्याच्या दराला फटका. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1300 रुपये भाव. दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. कांदा निर्यातीबद्दल सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा. आम्ही जेव्हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला तेव्हा भाजपचे लोक कांद्याच्या माळा घालून सभागृहात यायचे. निर्णयातील धरसोडपणा हा शेतीसाठी अत्यंत घातक. कांदा निर्यात बंदीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. कांदा निर्यात बंदी उठवलीच गेली नाही. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा. जयंत पाटील यांची एक्स माध्यमावरून केंद्र सरकारवर टीका. सुनील केदार यांचा नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्या कार्यालयातील फोटो काढण्याची भाजपची मागणी. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या फोटोला हात न लावण्याचा इशारा. भाजप मागणीवर ठाम. रायगडमध्ये सुनील तटकरेंना शह देण्यासाठी शरद पवारांचा मोठा डाव. सुनील तटकरेंचे मोठे भाऊ अनिल तटकरेंचा शरद पवार गटात प्रवेश. सुनील तटकरेंविरोधात लोकसभा लढवण्याची शक्यता. इम्तियाज जलील यांनी हिंमत असल्यास अमरावतीतून निवडणूक लढवावी. खासदार नवनीत राणा यांचं इम्तियाज जलील यांना आव्हान. इम्तियाज जलील यांनी अकोला इथे केली होती नवनीत राणांवर टीका. राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडेंकडून नागपूर रेल्वे स्थानकाची पाहणी. महिला लोको पायलटला येणाऱ्या समस्यांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची चर्चा. धावत्या रेल्वेत स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याची केली मागणी. कोस्टल रोड मजबूतीच्या परीक्षेत पास. हाजी अली जवळ ब्रिजवर 300 टनांचे 12 ट्रक सलग 72 तास उभे करून घेण्यात आली ब्रिजच्या मजबूतीची परीक्षा. कोस्टल रोड पुढील आठवड्यात लोकार्पण करण्यासाठी पालिकेकडून युद्धपातळीवर अंतिम काम सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला. धुक्यामुळे आंबा काजू पिकावर रोगांचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. सांगलीच्या जत तालुक्यातील 65 दुष्काळग्रस्त गावांचा पाण्यासाठी कॅन्डल मार्च. म्हैसाळ सिंचन योजनेतून पाण्यासह विस्तारित टेंडर प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा कर्नाटक राज्यात सहभागी होऊन दुष्काळग्रस्तांचा इशारा. वाढवण बंदर प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन. प्रकल्पाला स्थानिक संघर्ष समितीचा विरोध. काळे झेंडे दाखवत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा दिला इशारा. सुरक्षा रक्षक नेमणुकीत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याच्या गर्जना. श्रमिक संघाचा आरोप. हायकोर्टात जनहित याचिका दाखल. शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळ महापालिकांमध्ये कायदा नियम डावलून खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जात असल्याचा आरोप. नाशिकमध्ये पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीमधील वादात. पुरोहित संघाच्या अडचणी वाढल्या. पुरोहित संघाच्या ताब्यात असलेलं वस्त्रांतर गृह म्हणजे चेंजिंग रूम ताब्यात घेण्याच्या हालचाली महापालिकेकडून सुरू. राज्य आमचा आहे, तुमची गुर्मी उतरवू. संभाजीनगरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी पोलिसांना धमकावलं. बुलढाण्यात धार्मिक आयोजनादरम्यान जेवणानंतर 450 ते 500 भाविकांना विषबाधा. 22 जणांची प्रकृती गंभीर. लोणार तालुक्यातील सोमाठाणा गावातील धार्मिक कार्यक्रमातली घटना. 100 ते 120 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं. नंदुरबार तालुक्यातील रणाळ्यामध्ये 250हून अधिक भक्तांना विषबाधा. बाळूमामाच्या भंडाऱ्यातील भगर आमटी आणि दूध पिल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि मळमळ. 200हून अधिक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू. प्रॉपर्टीच्या वादातून वृद्ध आजीची नातवांकडून हत्या. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील पारे इथली घटना.
पोलिसांकडून तिघांना अटक, आरोपींमध्ये एका अल्पवयीन नातवाचाही समावेश. वयवाटीच्या वादातून गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यापासूनचा रस्ता नाकारला. सांगलीच्या मिरज तालुक्यातील आरग इथली घटना. बुलढाण्याच्या देऊळगाव माळी गावात झाली राज्यस्तरीय वाघ्या मुरळी स्पर्धा. यामध्ये परभणी, औरंगाबाद, बुलढाणा, जालना, नाशिक, जळगावसह काही जिल्ह्यातील वाघ्या मुरळी पार्टींनी घेतला सहभाग. प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन. वयाच्या 91व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला 26 फेब्रुवारीपासून 1 मार्चपर्यंत ब्रेक. लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठात राहुल गांधींचं लेक्चर असल्यानं भारत जोडो यात्रेला 5 दिवस ब्रेक. 2 मार्चपासून यात्रा पूर्ववत होणार. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता अनुष अग्रवालने ड्रेसाज प्रकारात भारताला मिळवून दिला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा. भारतीय अश्वारोहण महासंघाची माहिती. अनुषने गेल्या वर्षी चीनमधील हांगझोऊ इथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.